आधी आर्थरायटिस होता, त्यासाठी पंचकर्म केलं होतं. मला पंचकर्म केल्यापासून विकनेस खूप आला होता आणि नंतर विकनेसमुळं ॲलोपॅथीची ट्रीटमेंट घेतल्यामुळं आर्थरायटिस ट्रिगर झाला. त्यामुळं विदाऊट सपोर्ट चालू शकत नव्हते आणि 3 ते 4 महिने म्हणजे टोटल बेडवरच होते. काहीच हालचाल, काम काहीच करायला येत नव्हतं आणि खाण्यावर पण परिणाम, वॉमिटिंग वगैरे सगळं सुरू झालं होतं. वजन खूप कमी झालं होतं. त्यामुळं शारीरिक हालचाल खूपच मंदावल्या होत्या. या ट्रीटमेंटनंतर वजन वाढलं पहिली गोष्ट. दुसरं म्हणजे पूर्ण स्नायूंमध्ये ताकद येऊन हालचाल व्यवस्थित झाली. आता रोजची दैनंदिन कामं व्यवस्थित करू शकते. जे स्वेलिंग होत होतं बॉडीमध्ये आर्थरायटिसमुळं ते पूर्णतः बंद झालं. जेवण व्यवस्थित जायला लागलं. वॉमिटिंग पूर्ण बंद झालं. गुडघ्यांमध्ये जो कटकट आवाज वगैरे येत होता तो पण कमी झाला आहे पूर्ण. घरकाम किंवा बाहेर कुठे जाणं हे व्यवस्थित करू शकते आता. विना आधार चालू शकते. शरीराची ताकद ही नैसर्गिकरित्याच वाढलेली आहे. खाण्यामध्ये जे काही बदल झालेत त्यामुळं ताकद आली आहे, ना की कुठल्या औषधांनी. जसं की मी पहिल्यांदा ॲलोपॅथीच्या गोळ्या घेतल्या, त्यांनी खूप साईड इफेक्ट झाले. जेवण जात नव्हतं, वॉमिटिंग वगैरे. तर आता आहार व्यवस्थित जातो. शिवाय सगळी जी काही झीज झाली होती ती भरून निघण्यासाठी मदत झाली त्या आहाराने. तर मी म्हणजे असं लोकांना सजेशन देईल की ॲलोपॅथी वगैरे ही ट्रीटमेंट घेण्यापेक्षा हे नैसर्गिकरित्याच आपण बरं होऊ शकतो. तर त्यांनी लवकर फरक पडतो आणि जास्त दिवस तुम्हाला आराम भेटू शकतो. सचिन सरांचं मार्गदर्शन उत्तम होतं आणि डाएट वगैरे आहे ते फॉलो करते की नाही यावर पण वैयक्तिक लक्ष दिलं गेलं आणि डाएट त्यात अजून काही बदल करायचे वगैरे हे पण व्यवस्थित सांगितलं गेलं. त्यामुळं प्रोसेस आहे थेरपीची वगैरे, त्यात कुठे अडथळा नाही आला किंवा सोडून दिल्यात गोष्टी असं काही झालं नाही. सगळं व्यवस्थित केल्यामुळे लवकर रिकवर व्हायला मदत झाली. मणक्याचे व सांध्यांचे आजार 100% नैसर्गिक उपचाराने मुळापासून काढून ते परिणाम दीर्घकाळ टिकवायचे असतील आणि शरीर पुन्हा कार्यक्षम करून घ्यायचं असेल तर भेटण्यासाठी आजच वेळ घ्या.